विधान परिषद निवडणुकीच्या संदर्भात आलेलं आहे, मतदान पार पडतंय, आपल्याला काय वाटतं? स्थानिक स्वराज्य संस्था सातारा सांगली विधान परिषदेच्या निवडणुकीचं मतदान प्रक्रिया आज पार पडते आहे आणि हे मतदान करण्यासाठी भारतीय जनता पार्टीचे जिल्हा परिषद सदस्य आज जुना राजवाडा जे जुनं कलेक्टर ऑफिस होतं तिथं जे मतदान केंद्र आहे तिथं सगळे पोचलेले आहेत आणि या निवडणुकीमध्ये महायुती एक संधपणे माननीय मुख्यमंत्री देवाभाऊ आणि दोन्ही उपमुख्यमंत्री यांच्या नेतृत्वामध्ये लढती आहे। अत्यंत ताकदीनं महायुती धैर्यशील दादा कदम हे जे उमेदवार आहेत यांच्या पाठीशी ठामपणे उभी आहे। माननीय चंद्रकांत दादा, माननीय जयकुमार गोरे भाऊ, माननीय शिवेंद्र बाबा महाराज, माननीय मकरंद भाऊ आणि शिवसेनेचे मंत्री हे सगळे आणि इथले सगळे प्रतिनिधी दोन्ही जिल्ह्यातले ताकदीनं उमेदवाराच्या पाठीशी उभे आहेत। त्यामुळं खूप चांगल्या फरकानं आमचे उमेदवार निवडून येतील अशी परिस्थिती निर्माण झाली आहे। जिल्हा परिषदेच्या सातारा असो किंवा यामध्ये महायुतीमध्ये बरंच रुसवे फुगले, या इलेक्शनच्या निमित्तानं सगळे रुसवे घरामध्ये रुसवे फुगे असतात, हे जिवंतपणाचं लक्षण आहे। वैचारिक वाद विवाद असणं आणि तो एका क्षणाला आल्याच्या नंतर मिटणं हे चांगलं लक्षण आहे। त्यामुळं काही वैचारिक विषय होते ते वरच्या लेवलला मिटलेले आहेत माननीय मुख्यमंत्री महोदय आणि दोन्ही उपमुख्यमंत्री बसून। त्यामुळं कुठलाही वादविवाद महायुतीमध्ये आज या क्षणाला नाही आणि इतर पण मंडळी बरेच हे भारतीय जनता पार्टीच्या विकासाच्या अजेंड्याच्या सोबत येण्याचा विचार करते असं एकत्रित ऐकिवात आहे। महायुतीचा उमेदवार विजयी होईल असं वाटतं का? 1,00,000% आता वाटायचं काय आहे? महाविकास आघाडीने सुद्धा एका कार्यकर्त्यानं उमेदवारी अर्ज दाखल केलेला होता, मात्र काही काळानंतर तो मागे घेतला। मुळामध्ये तुम्ही समजून घ्या, जयंत पाटील हा बळीचा बकरा बनवतो कोणालाही। जयंत पाटलाला वाटत नाही का त्याच्या पोराला आमदार करावं? जर ही निवडणूक जिंकणार असतील मग पोरालाच दिला असताना त्याने दुसऱ्याला कशाला देईल? त्या बिचाऱ्याला बळीचा बकरा बनवलं आहे जगतापांना। तुम्ही स्वतः घरातच द्यायची ना उमेदवारी, त्याला लॉन्च करायचं आहे आणि आता 29पर्यंत दुसरी कुठली निवडणूक नाही, परंतु त्याला माहीत आहे की त्यांच्या जवळची पण लोकं फुटणार आहेत। त्यामुळं ते ह्या भानगडीत पडत नाही, परंतु वातावरण निर्माण करण्यासाठी त्यांना ॲक्टिंग करावी लागते। ह्याला जाऊन भेटलं काहीतरी पुडी सोडायची, काहीतरी पुचकं बोलायचं, वादविवाद निर्माण होईल असं नाराजासारखी भूमिका मांडायची, हे त्यांनी गेल्या 8 दिवसामध्ये केलं। पण भाजप पूर्णपणे आणि महायुती माननीय मुख्यमंत्री महोदयांच्या सोबत आहे, हे तुम्हाला आता 22 तारखेला निकालातून कळेल। महाविकास आघाडीची मतं फुटतील असं वाटतं का? तुम्हाला काय वाटतंय? कालचं प्रकरण पाहता तुम्हाला सगळ्यांना माहीत आहे काय काय होते। खासदाराचं कालचं ते ठाकरे साहेबांचं एक मतदान सांगलीमध्ये आहे, एक मतदान आपल्या साताऱ्यामध्ये आहे। हे त्या कालच्या घडामोडीचा ह्या निवडणुकीमध्ये परिणाम होण्याचं काहीच शक्यता नाही, कारण हे मतदार आहेत, हे लीडर आहेत, हे नेते आहेत। पंचायत समितीचा नेता हा 12 ते 15,000 मतातून निवडून येतो। जिल्हा परिषदचा लीडर हा 28,000 ते 31,000 मतातून निवडून येतो आहे। महानगरपालिकेची मतं 7,000पर्यंत, 8,000पर्यंत, 15,000पर्यंत एका वार्डाची आहेत। नगरपालिकेमध्ये 2-2, 3-3 हजार एका वार्डात मतं आहेत। हे लीडर लोक आहेत। सामान्य मतदारांची निवडणूक वेगळी, हे नेते मंडळी सगळे आहेत आणि ह्यांची निवडणूक आहे। त्यामुळे हे सगळे विचाराला बांधील आहेत, पार्टीशी बांधील आहेत आणि विकासाच्या अजेंड्यावरती हे मतदारसंघातही काम करतायत। त्यामुळे इकडं असं काय परिणाम होण्याची यतकिंचितही शक्यता नाही। राष्ट्रीय जे शिवसेनेचे 6 खासदार फुटले त्यानंतर चाली सुरू झालेले आहेत, बैठका वगैरे त्यांनी। बघा, मी काय एवढ्या वरच्या पातळीवरचा लीडर नाही, मी भाजपचा कार्यकर्ता आहे। त्यामुळे आता मी पण तुमच्या टीव्हीवरतीच बघतोय काय काय चाललंय, कोण कुठे गेलंय, कसं चाललंय। त्यामुळे ह्याच्यावरती मत व्यक्त करणं तो काय माझा राईट नाही। पण त्यांच्या त्या म्हणजे शिवसेनेचे जे खासदार फुटले किंवा वेगळा गट स्थापन झाला त्याचा धसका राष्ट्रवादी शरद पवार पक्षाने घेतल्याचं दिसतं। त्यांना तर कोणाला विचारावं पाहिजे काय नेमका धसका घेतला आहे त्यांनी। चलो।